झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील पंचमुखी हनुमान मंदिर चोरीचा 72 तासात पर्दाफाश। वरखेडी रोड व नंदुरबार मधून 5 आरोपी अटकेत। धुळ्यातील अतिप्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरातील चोरी प्रकरणाचा केवळ 72 तासात छडा लावत धुळे पोलिसांनी कामगिरी बजावली आहे। या प्रकरणी शहरातील वरखेडी रोड परिसर आणि नंदुरबार येथून 5 आरोपींना बेड्या ठोकण्यात आला असून चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। पांझरा नदीकाठावरील पंचमुखी हनुमान मंदिरात ओळख लपवण्यासाठी चोरट्याने चक्क साडी नेसून चोरी केली होती। सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण आणि तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीला वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड येथून शिताफीने ताब्यात घेतले। चौकशीत त्याने साथीदारांची माहिती दिल्यानंतर उर्वरित आरोपींना शहरातून उचलण्यात आले, तर चोरीतील चांदीचे छत्र विकत घेणाऱ्या सराफाला नंदुरबार मधून अटक करण्यात आली। या कारवाईत पोलिसांनी सोन्याचा टिळा, चांदीची लगड आणि रोकड असा सर्व मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने केली। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।